चला तर मग आज बनवूया क्रिस्पी खुसखुशीत अशी बेसनाची पोळी। बघूया यासाठी लागणारं साहित्य। सुरुवातीला मी इथं 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे। हरभरा डाळ दळून मग त्याचं जे पीठ होतं तेच पीठ वापरायचं, रेडीमेड बेसनाचं पीठ वापरायचं नाही, त्याच्यामध्ये मिक्स डाळीचे प्रकार असतात। आता यामध्ये मी 1 वाटी बेसनासाठी 3 वाटी पाणी हे प्रमाण ठेवलेलं आहे आणि हे एकदम योग्य प्रमाण आहे बरं का। यापेक्षा जास्त पाणी ओतलं तर बेसनाची पोळी ही पॅनला चिटकून राहते। थोडं थोडं पाणी घालून बेसनचं पीठ छानपैकी फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात एकही गुठळी राहणार नाही, पण सगळं पाणी एकसाथ घालायचं नाही। आता यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढं मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यात मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट ऐवजी तुम्ही बारीक चिरलेली मिरची किंवा लसूण आणि मिरची वाटून सुद्धा घालू शकता, त्यानेही बेसनाच्या पोळीला खूप छान अशी चव येते। आता बेसनाची पोळी 2 पद्धतीने केली जाते। एकतर तुम्ही अशी पातळ खुसखुशीत क्रिस्पी करू शकता किंवा दुसरी जाड थोडी मऊसर अशी करू शकता। जर तुम्हाला मऊसर आणि जाड बेसनाची पोळी करायची असेल तर त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा, पण आता आपण पातळ खुसखुशीत करणार आहोत त्यामुळे मी यात कांदा घातलेला नाही। आणि आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। कांद्यामुळे ना बेसनाच्या पोळीला खूप छान टेस्ट येते, पण पातळ बेसनाच्या पोळीमध्ये कांदा घातला का पोळ्या तुटतात। त्यानंतर आपण बेसनाची पोळी भाजण्यासाठी पॅनला आधी प्रीहीट करून घेणार आहोत, म्हणजे 3 ते 4 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर पॅन तसाच ठेवायचा। पॅनला तेल लावायचं नाही। आपण जे बॅटर केलं होतं ते पेलाच्या किंवा पळीच्या साहाय्याने पॅनमध्ये घालणार आहोत। जर पॅन व्यवस्थित गरम झालं असेल तर त्याला खूप छान अशी जाळी येते। दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची। हां, पण गॅसची फ्लेम लो करा। माझी गॅसची फ्लेम थोडी हाय होती, त्यामुळे दुसऱ्या साईडून थोडीशी माझी बेसनची पोळी लालसर जास्त झालेली आहे, पण तरीही खायला ती छान खुसखुशीत अशी लागत होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि एकदा तरी अशी खुसखुशीत बेसनाची पोळी नक्की ट्राय करा।